नमस्कार. रोकटोक खालापूर न्यूज या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आडोशी गावात प्रचाराची सुरुवात केलेली आहे. तर बंधू, आज तुम्ही सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारात सामील झाला आहात. या पंचक्रोशीतून श्रद्धा साखरे आणि देवेनी देशमुख यांना पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय? नमस्कार. आपल्या आज आडोशी आदिवासी वाडीमध्ये आपण प्रचार फेरीसाठी उपस्थित झालेले आहेत. प्रथम माझ्या आडोशी वाडीतर्फे उपस्थित प्रचारकांचं स्वागत करतो. आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारलात त्याचं एकमेव कारण असं की गेली आपण मागील 5 वर्षामध्ये जे उमेदवार आपण निवडून दिले होते त्यांना आपली एक आशा होती, अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी भरीव कामगिरी करावी. हे आपण सिद्ध हेतूने त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे पाठिंबा दिला होता. परंतु आता मागील 5 वर्षामध्ये असे काही ठोस कामं नसल्या कारणाने आपल्याला आता आम्ही हे 2 उमेदवार अशासाठी निवडलेत की काहीतरी परिवर्तनच झालं पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या बाजूला बाळासाहेब उद्धव ठाकरे यांची सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आम्ही 2 उमेदवार निवडलेले आहेत, या परिवर्तन काहीतरी आपल्याला घडून आणायचे. यासाठी सौभाग्यवती श्रद्धा अंकित साखरे, सौभाग्यवती देवयानी आणि अजित देशमुख यांना निवडून देण्याचं ठरवलेलं आहे. दुसरं असं आहे, आरोग्य आणि इतर सुविधांबद्दल तुमची काय तक्रार आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षामधील आपले जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री नरेशजी पाटील यांना आपण बहुसंख्य मताने निवडून पाठवला होता. आणि योगायोग असं की त्यांना चांगला खाता मिळाला होता, आरोग्य खाता मिळाला होता, त्याचा शिक्षण सभापती मिळालेला होता. परंतु पाहिजे तसा आपल्याला इथे विकास पाहायला मिळाला नाही. याचं कारण गेली अनेक वर्ष ग्रामपंचायतीच्या हद्दीत आपल्या जी काही गावं आहेत पंचक्रोशीत, तिथे कुठं व्यायामशाळा नाही. आरोग्याचा प्रश्न तो राहिला. दुसरा प्रश्न की बेरोजगारीचा. कारण आपल्या इथे इंडस्ट्री एरिया फार मोठ्या प्रमाणात असून देखील आपला इथला जो तरुण वर्ग आहे तो आज बघतो आपण की तो नोकरी शोधायला बाहेर जातोय. आणि बाहेरचे ठेकेदारी भैये लोक आणून वगैरे जे काही परप्रांतीय लोकांना इथं आपण त्यांना कामावरती घेतो. कारण हे ठेके जे मोजकेच श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे दिला जातो. आणि आपला इथला वर्ग जो आहे, आज तरुण वर्ग बघतो तर आपण सगळा बाहेर नोकरीसाठी वणवण फिरत आहे. म्हणजेच आपण जी अपेक्षा केली होती, आपण जी आशा बाळगली होती की आपल्याला खरोखर यांच्याकडून काहीतरी आपला गावाच्या तरुणांचा किंवा इतर लोकांचा फायदा होईल, परंतु तसं काय पाहायला मिळालं नाही. कारण ठेकेदारीमुळं किंवा तुमच्या आरोग्याच्यामुळं आज तसं जर सांगायला झालं तर ठोस आपल्या मागे सभापती होत्या सौभाग्यवती साखरे यांनी खरोखरच त्यांच्या पंचायत समितीच्या निधीमधून प्रत्येक गावाला थोडं का होईना पण तो निधी सगळ्यांना सारखा पोहोचलेला आहे. इथं फक्त काय ठराविक गावामध्ये ती मक्तेदारी त्यांची चालू झाली आणि त्यांनाच तो काम दिला गेला. आज माझ्या गावात जर बघितलं, माझ्या वाडीत जर बघितलं, पाण्याची दुरावस्था, रस्त्याची दुरावस्था. फक्त म्हणायला की राष्ट्रीय जल योजना आम्ही आणली, ही जल योजना आणली, परंतु ती पूर्णपणे फेल झालेली आहे. याचं कारण ठेकेदारच त्यांनी चांगल्या पद्धतीचा निवडला नव्हता. आणि जो ठेकेदार होता तो त्यांचाच होता. त्याला पाणी, लोकांना नागरिकांना पाणी मिळो ना मिळो याच्याशी काही त्यांना घेणं देणं नव्हतं. आणि जास्तीत जास्त विकास जर केला असेल तर त्यांनी त्यांचा स्वतःचा केला आणि त्यांच्या नातेवाईक असतील किंवा त्यांचे मित्रमंडळ असतील यांचाच झालाय. पण माझ्या गोरगरीब जनतेचा याच्यामध्ये काही फायदा झालेला नाही. आणि एवढा इंडस्ट्रियल असून देखील जर आपल्या इथला वर्ग चांगला असून देखील तरुण वर्ग नोकरीसाठी जर बाहेर जायचं असेल तर ही शोकांतिका फार मोठी म्हणावं लागेल. त्याच्यासाठी आम्हाला आता बदल पाहिजे, बदल पाहिजे, बदल पाहिजे. आणि हाच बदल आता आम्ही ज्या आता निवडणुकीला 2 उमेदवार केलेले आहेत त्यांना आता परिवर्तन या पंचक्रोशीमध्ये नक्कीच घडून आणतील ही आशा मला आहे.